तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि वाजलेत 10:30. आज लईच लवकर आलो. संडे आज भाऊ, संडे. अयो आताच कटाळा आलाय. काल खरं सांगतो लय पाटण दुखवते, त्यामुळं उठायला उशीर झाला. लय पाटण दुखवते. रिक्षा म्हणजे सोपं नाही राव. आणि काल राव 10,000 रुपयासाठी नाही का लोक मला 5-5, 6-6, 7-7, 8-8 किलोमीटर लांब सोडा गावाचे. काय आता आउट साईडला करायला लागते. अवघड आहे, लांब जाणं म्हणजे अवघडच. आणि एक पडली होती पण ती नाही झाली एक्सेप्ट, पण ठीक आहे, काय हरकत नाही. नशिबाचा खेळ सगळा. 10:30 वाजले. आता आलोय, सीएनजी भरून झाले, नाश्ता झालाय. कसा व्हायचा धंदा, त्या ड्रायव्हर बने करे तू. अवघड. बघू आता पहिली ऑर्डर कधी पडते, 1000 कधी होते. आज लय इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. उशिरा येऊन सुद्धा 1000 रुपये होतात का, हे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल. आणि त्यात प्लस संडे, रविवार जर असेल तर 1000 होतील का, जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच भेटेल. तर मित्रांनो, वाजलेत 12:09 आणि आपले झाले 350 रुपये. आपण आहोत वनाज मेट्रो स्टेशनकडे. आणि सीन आता असं झालं की एक स्विगीवाला होता, डायरेक्ट येऊन कारला धडकला. कारचं मागचं निम्म एक साईडचं नाही का चेंबळे सगळं, आणि त्याचं पुढचं बंपर वगैरे काहीतरी केलेलं आहे. तर सांगायचं एवढंच आहे की गाडी हळूच चालवा. समजू शकतो टार्गेट आहे, मी बी एक काम केलेलं आहे स्विगी, झोमॅटो, डोंजो वगैरे. पण जेवढे रायडर्स आहेत टार्गेटसाठी जास्त धावपळ करू नका, कारण प्रत्येक ठिकाणी ऑर्डर पडली म्हणून कडे घालतं. प्रत्येक ठिकाणी एकसारखा रस्ता नसतो, स्वच्छता नसते प्रत्येक ठिकाणी, कारण माती वगैरे असते, खडे असतात, त्यामुळे गाडी स्लिप होती. आता त्याची गाडी कशी स्लिप झाली काय माहीत नाही. त्याची ॲव्हेंजर गाडी काहीतरी होती, स्विगीचा रायडर होता. आला डायरेक्ट ठोकलेत आहे. त्याला विचारलं मग ड्रिंक वगैरे केली का नाही, तसं काय वाटत नव्हतं. त्याला मी एका साईडला बसवलं, मी आणि अजून 2-3 जण होती. मी त्याच्या नेमकं पाठीमागत होतो म्हणून नाही का मदत केली. पुढं असं नसते केलं, कारण पुढून मला काय माहीत नाही काय म्हणलं काय नाही. माझ्यासमोर झालं म्हणून मला कसं वाटलं, आणि आपलेपणा आला नाही का की आपण बी हे काम केलेले म्हणून. तर असं जर तुमच्यासमोर गाडी काढत असेल तर बिनधास्त मदत करा लोकांना, कारण प्रत्येक वेळेस असं माणूस तो आता नव्हता ड्रिंक केलेला. प्रत्येक वेळेस असं नसतं की तो ड्रिंक केलेला असतो किंवा नसतो, होतं कधी कधी. आता मी काय तिथं लोकांना सांगितलं, मी म्हटलं असं जाऊ दे नाही का, चक्कर आले असेल, असं झालं असेल. पण लोक बी काही जास्त बोलले नाही कोणत्याला. साईडला फुटपाथवर बसवलं, त्याला म्हटलं मी सोडू का म्हटलं, दवाखान्यात काय लागलेलं आहे. तर थोडंफार खर्च चढलं आहे. तो म्हटलं नाही ठीक आहे म्हटलं. मग मी निघून आलो तिथं. तर एंड ऑफ द स्टोरी सांगायचं एवढंच की गाड्या हळू चालवा, टार्गेटसाठी धावपळ जास्त करू नका. 1-2 तास तुम्ही जास्त द्या, तुमचं टार्गेट होईल. हे मी बी केलेलं आहे. मी 12 वाजेपर्यंत काम केलेलं आहे. माझ्या झोमॅटोतल्या मित्रांना माहिती आहे, टार्गेटसाठी मी 12पर्यंत थांबलेलो आहे. 1-2 तास जास्त द्या, टार्गेट होईल, काय हरकत नाही. पण स्पीडमध्ये जाऊन उगाच नाही का हे होऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमच्या घरी तुमचे लोक वाट बघत असतात, तर गाडी हळू चालवा. तर मित्रांनो, आपण आलो आहोत कुठे रस्तापेठला आलो आहे. हे बघा, रस्तापेठचं दिसते का, बँक कॉम्प्युटर लागली. वाजल्यात 1. ह्याला 470 रुपये धड, 500 बी झालेली नाही आहे. अवघड झाले. बंद केले मी, कारण मला जेवायचं भूक लय लागली. जेवण भाऊ महत्त्वाचं आहे, पहिलं पोटा भाऊ विठोबा. तर जेवण घेऊया आणि मग बघूया, कारण पोटात नसले डोकं नाही चालत भाऊ आपलं. चिडचिड होतील. तर बघू जेवण कुठंतरी चपाती भाजी भेटते. तर मित्रांनो, वाजल्यात 3:38. जेवण जस्ट झालेलं आहे. खूप उशिरा लागला. ऑर्डर खूप होते, तसं काय नाही, ऑर्डर्स नाही. घरी गेलतो, जेवलो, आलो. म्हणलं धंदा नाही सकाळपासून नाही का, कशाला बाहेर जेवायचं म्हणलं, उगाच पैसे कशाला वाया घालवायचे. जेवण करून आलो आपल्या नाक्यावर. वैताग आला मला आता. ऑर्डर कधी पडणार, आज रविवार ब्लॉक दिला म्हणलं, आज रविवार आहे नाही का, कमीत कमी असे 100, 150, 200ची ऑर्डर पडली की जरा बरं वाटतंय. आता चालू करून अर्धा 1 तास झाले पण ऑर्डर नाही पडले. काय करू काय कळ नाही. तर आता बघू, आज तर फ्लॉपच होणार दिवस.
1.5 तर काय होणार नाही, मेंटेनन्स निघून हेच ते काय बोलू मला काही कळणार आता. असा दिवस फ्लॉप गेल्याने डोकं चालत नाही. आय होप एखादी 700-800ची ऑर्डर पडावं चाकण बिकन, मग येताना भरू शीटअपवर. आता स्वतःला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो नेहमी नाही का, की होईल असं एखादी वेळेस. तर बघू मोठी ऑर्डर पडते का नाही. चला मित्रांनो, आज काय झालं काय माहिती, वैताग आलेले. वाजलेत 5 आणि अजून सुद्धा ऑर्डर पडली नाही. आज मला वाटतंय काय काय झालंय मला काहीच माहित नाही काय झालंय, ऑर्डर पडा नाही. रविवार असून ऑर्डर पडत नाही राव. आजचा दिवस खरंच फ्लॉप गेलाय. आजचा खरंच दिवस फ्लॉप गेलाय. ह्याच्या अगोदर असं कधीच झालं नाही. आणि का असं होतं मला काय करत नाही, माझं डोकंच चाललं नाही. दाढी करायला गेलो असतं तरी परवडलं असतं. 2 तास AC मध्ये बसलो असतो तो उन्हा तानाचं. लय घाण फ्लॉप. 400-500 रुपये झाले, 500 बी नाही झाले तर जाऊ दे. सगळं इंजिन हेन तेन त्यातच गेलं. आजचा हा ब्लॉग इथं सेंड करू. आयुष्यातला हा सगळ्यात जास्त फ्लॉप दिवस आजचा. संपला ब्लॉग आजचा इथंच.